तसं तर खूप काही आहे बोलण्यासारखं, पण आता नाही बोलत, नाहीतर तू बोर होशील. मयुरी काहीसं हसत तिच्याकडे एकटक पाहणाऱ्या अनयला बोलते. तसं अनय ओशाळून इकडे तिकडे पाहायला लागतो. आता पुढे तोच त्याचा फोन वाजतो. मयुरी, तू हे सगळं सामान यात टाक, मी लगेच आलो. तो फोनच्या स्क्रीनकडे पाहत बोलतो आणि तिथून निघून जातो. तो गेला तसं मयुरीने ही सगळं सामान त्या पेटीत भरायला सुरुवात केली. हॅलो, हो बोल, काय झालं? अनय रूम बाहेर आल्यावर बोलतो. बॉस, आम्ही खूप प्रयत्न केला, पण तरीही त्या लोकांना मॅमबद्दल समजलंय आणि मला खात्री आहे की त्यांच्याकडून मॅमला धोका आहे. म्हणजे मॅमच्या मदतीने ते तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पलीकडून आवाज येतो. ठीक आहे, पाहतो मी. अजून काही? सर, त्या लोकांनी मॅम जिथे जिथे जातात तिथे त्यांच्यावर लक्ष ठेवायला त्यांची माणसं नेमली आणि मॅमची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी मिस्टर अभिराज जाधव यांची त्यांच्या नकळत मदत घेतली आहे. तुझी नजर असू देत त्या सगळ्यांवर. ओके बॉस. एवढं बोलून समोरची व्यक्ती कॉल कट करते. अनय एकदा आत सामान भरणाऱ्या मयुरीकडे पाहतो आणि मनातच काहीतरी ठरवत आत जातो. मयुरी, ही पेटी आपण सोबत नेऊया, म्हणजे आता खूप उशीर झाला आहे. हे बघ, 4 वाजत आले. घरी जायला आपल्याला रात्र नक्कीच होईल. हरकत नाही अनय, बस हे डॉक्युमेंट मी यात ठेवते, मग आपण लगेच निघूया. मी मदत करतो तुला. अनय काही डॉक्युमेंट हातात घेत बोलतो. तसं मयुरीची नजर खाली असलेल्या एका पेजवर जाती, ज्यावर मोठ्या अक्षरात अभि टेक्स्टाईलचं नाव लिहिलेलं असतं. अनय, 1 मिनिट. अनय ते राहिलेले डॉक्युमेंट्स उचलणार तोच मयुरी बोलते. तसं अनयची नजरही त्या पेजवर गेली. मयुरी, आपण घरी गेलो की बघूया ना प्लीज. अनय पटकन ते डॉक्युमेंट उचलत बोलतो. त्यामुळे मयुरीला काहीच बोलता येत नाही. चल निघूया. अनय ती पेटी हातात घेत बोलतो. तू घर लॉक करून ये, तोपर्यंत मी ही पेटी कारमध्ये ठेवतो, चालेल ना? आणि घर लॉक करून ती दोघे तिथून निघतात. खूप वेळ कार चालवल्यावर अनय एका खूप मोठ्या मेन्शनसमोर त्याची कार थांबवतो. समोर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, देसाई मेन्शन. अनयने त्याच्या बाजूला बसलेल्या मयुरीकडे पाहिले तर ती कंटाळून झोपलेली होती. अनयच्या कारला पाहून वॉचमनने लगेच गेट उघडले. तसं अनयने त्याची कार आत घेतली आणि मेन्शनमध्ये जाणाऱ्या मेन एंट्रन्स समोर थांबवली. मयुरी, अनयने कार बाहेर येऊन मयुरीच्या बाजूचा दरवाजा उघडून तिला उठवण्यासाठी आवाज दिला. घर आलं आपलं? मयुरी आळस देत बोलते. घर आलंय आपलं. तो आपलं या शब्दावर जोर देत बोलतो. ही. अनय, तू माझंच वाक्य रिपीट करत का बोलतोय? मयुरी हसत बोलते. आणि इतका सिरियस चेहरा का बनवलाय? असा चांगला नाही दिसत तू. ती समोर उभ्या अनयचा गाल ओढत बोलते. अनयला जाणवत होतं की प्रेमाची कबुली दिल्यापासून मयुरीचं त्याच्यासोबत अजूनच मनमोकळेपणाने वागायला लागलीये. मयुरी, तू बाहेर येतेस ना? अनय तसाच सिरियस टोनमध्ये बोलतो. हो रे बाबा, अगोदर तू बाजूला तर हो. मयुरी बोलते. तसं अनय तिच्या समोरून बाजूला होतो आणि मयुरीला समोर लांबच लांब पसरलेलं गार्डन दिसतं. त्याच्या मधोमध असलेला पांढरा शुभ्र संगमरवरी दगडाने बनवलेला 3 हातात छोटी मडकी घेतलेल्या लहान मुलांचा कारंजा ही दिसतो. गार्डनच्या कडेकडेला छोटे छोटे पाण्याचे उडणारे तुषारही दिसतात. तसं तिने बाहेर येण्यासाठी जमिनीवर टेकवलेले तिचे पाय परत आत घेतले. मयुरी, काय झालं? तिने पाय पुन्हा आत घेतलेले पाहून अनय विचारतो. आपण तर घरी जाणार होतो ना, मग ही कुठली जागा आहे? मयुरी जरा चाचरत विचारते. माझ्यावर विश्वास आहे ना? तो तिच्यासमोर हात धरत बोलतो. मयुरी जास्त काहीच न बोलता फक्त मान हलवते. मग झालं तर बस, माझ्यासोबत चल. तो तिला त्याच्या हाताकडे इशारा करत बोलतो. म्हणून मयुरी कार बाहेर येत त्याचा हात पकडते. तिची नजर समोर जाते आणि बस पाहतच राहते. समोरचा तो इतका मोठा बंगला तिने फक्त टीव्हीतच पाहिला होता. त्यात तिथे खूप सारे काळे कपडे घातलेले, कानाला ब्लूटूथ आणि कमरेला गन अडकवलेले धडधाकट बॉडीगार्ड्स उभे, ज्यांना पाहूनच मनात भीती निर्माण होईल
त्यामुळे तिला आता अनयसोबत आज जाऊ की नको हा प्रश्न पडत होता. तिने तिचा हात पकडलेल्या अनयचा तो हात दुसऱ्या हाताने अगदीच घट्ट धरला. हे अनयला जाणवलं. तसं त्याने तिच्याकडे मागे वळून पाहिलं तर त्याला ती खूपच घाबरलेली आणि एकटक समोर पाहताना दिसली. त्याला हे समजायला वेळ लागला नाही की ती त्याच्या बॉडीगार्ड्सला घाबरते. त्याने तिच्या हातातून त्याचा हात सोडवला आणि तिला खांद्याला धरून त्याच्या अजून जवळ आणलं. पण त्याने खांद्याला धरताच ती वेदनेने कासावीस झाली. मयुरी, काय झालं? तिला कासावीस होताना पाहून अनय तिच्या खांद्यावरचा हात बाजूला करत बोलतो. अनय, प्लीज आपण घरी जाऊया ना, मला इथं खूप भीती वाटते. मयुरी अजूनही त्या गार्ड्सच्या कमरेला अडकवलेल्या गन्सकडे पाहत होती. मयुरी, माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा? मी म्हणालो ना काहीच नाही होणार, मग का घाबरते तू? चल ना प्लीज. अनय, प्लीज. मग मला त्यांच्या हातातील गनची भीती वाटते. प्लीज तू घे ना समजून मला, प्लीज. ती जवळजवळ त्याला विनंती करत बोलते. ठीक आहे, मी त्या सगळ्यांना सांगतो तिथून बाजूला जायला. मग तर झालं. 1 मिनिट म्हणतच अनय वळतो आणि त्या सगळ्या गार्ड्सला तिथून थोड्या वेळासाठी जायचा इशारा करतो. तसं ती सगळीजण थोडंसं झुकून अनयला आणि मग त्याच्यासोबत असलेल्या मयुरीला ही ग्रीट करत तिथून निघून जातात. त्यांच्या अशा वागण्याने ती गोंधळते पण बोलत काहीच नाही. गेले ते. आता इथून निघून आता तरी आत येशील ना? घाबरट कुठली? अनय जरासं हसत तिला चिडवत बोलतो. ओ हॅलो, मी ना कुणाच्या बापालाही घाबरत नाही. ते तर बस त्यांच्याकडे गन होती म्हणून मला काही जुन्या गोष्टी आठवल्या, नाहीतर त्यांना कोण घाबरतं? अनयला स्वतःवर हसताना पाहून ती चिडून बोलते. ओके, मी सॉरी म्हणतो, आता शांत हो. मग आपण आज जाऊया. अनय माघार घेत बोलतो, कारण सध्या तरी त्याच्यासाठी हेच योग्य आहे हे त्याला माहीत होतं. अनयने परत तिचा हात धरला आणि तिला आत घेऊन जाऊ लागला. अनय, हे घर कोणाचं आहे आणि आपण इथे का आलोय हे तुम्हाला सांगितलंच नाही. हे घर आपलं आहे आणि आजपासून आपल्याला इथेच राहायचं आहे. अनय समोर पाहत बोलतो. काय? मयुरी जागेवरच थांबत बोलते. अनय, इकडे बघ. मयुरी त्याचा हात ओढत बोलते म्हणून तो वळून तिच्याकडे पाहतो, पण त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नसतात. इथे मूर्ख असं लिहिलेलं दिसतंय का तुला? की तू मला खरंच मूर्ख समजतो? ती तिच्या कपाळाकडे बोटाने इशारा करत बोलते. मी सिरियस आहे मयुरी. तोही गंभीरपणे बोलतो. मी पण सिरियसच आहे. अनय, तू ही असली मस्करी माझ्यासोबत नाही करू शकत, समजलं तुला? आणि आता गप्प इथे यायचं कारण मला सांग, नाहीतर परत चल आपण घरी जाऊया. मला इथे अजिबात थांबायचं नाहीये. किती विचित्र जागा आहे ही. मयुरी ही तेवढ्याच रागात पण आजूबाजूला पाहत बोलते. तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं की ती तिथे किती अस्वस्थ फील करत होती. ती जागा, ते घर सगळंच तिच्या या अवस्थेत भर घालत होतं. मयुरी, मी खरंच सांगतोय, तू एकदा आत तर चल. तुला माझ्यावर नक्की विश्वास बसेल. अरे पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही आहे? तुला माहीत तरी आहे का माझ्याबद्दल? बस इतकंच की माझं नाव अनय भास्कर आहे. मी तुझ्या कंपनीत ब्रँच मॅनेजर आहे. तू माझ्याशी लग्न केलंय आणि मला एक भाऊ आणि एक आजोबा आहे. बस इतकंच. पण हे इतकंच नाही आहे. या पलीकडे ही माझी ओळख आहे आणि ती माझी खरी ओळख आहे. तुला माहीत असलेली ओळख ते सगळं खोटी आहे. त्यात बस तू, आयुष आणि दद्दू हेच खरे आहे. माझं खरं नाव अनय विशाल देसाई आहे. देसाई इंडस्ट्रीजचा सध्याचा सर्वेसर्वा. मी आणि माझा भाऊ मिळून हे सांभाळतो. माझ्या आजोबाचं नाव राम देसाई, त्यांच्या काळातील नावाजलेले बिझनेसमॅन, आणि मी आणि आयुष त्यांचाच वारसा पुढे नेतोय. अनय चिडून बोलतो, कारण त्याला मयुरी त्याच्यावर इतक्या सहज विश्वास ठेवेल असं वाटत होतं. त्याचा हा चिडलेला अवतार पाहून ती 2 पावलं मागे जाते, पण त्यापेक्षा जास्त शॉक त्याचं नाव ऐकून बसला होता. जगासाठी अनय एक असा बिझनेसमॅन होता ज्याचं यश तर सगळीकडे पसरलेलं होतं, पण ना त्याला अजून कुणी पाहिलेलं होतं, ना त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जगाला काही माहीत होतं. अनय, तर तू खोटं बोलतोय ना? हो ना, माझी मस्करी करतोय तू? मला माहीत आहे. मी नाही फसणार बघ तू.
तू जरी ही मस्करी करत असशील तर मी तुला सांगते, ही मस्करी खूप वाईट आहे. ती अजूनही एक छोटासा वेडा प्रयत्न करत असते हे सत्य धुडकावण्याचा. अनय देसाई कसा असू शकतो? मला मान्य की त्यांना अजून कुणीच पाहिलेलं नाहीये, पण नुसतं तुमचं नाव सारखं आहे म्हणून तू हे असं इतकं मोठं खोटं नाही बोलू शकत. त्यांच्या नावाचा असा वापर मला वेड्यात काढायला कसा करू शकतो? हे चुकीचं नाही आहे का? हो, मला मान्य आहे की मी तुझ्याबद्दल काहीच जाणत नाही, पण त्याचा असा अर्थ होत नाही ना की तू मला काहीही सांगावं. ओ गॉड मयुरी, तू का विश्वास नाही ठेवू शकत माझ्यावर? प्लीज, मी खरंच बोलतोय. तू आधी आत चल म्हणजे तुला माझ्यावर विश्वास होईल. अनय तिच्याजवळ जात तिचा हात पकडत बोलतो. हो वहिनी, भाई खरं बोलतोय. तू एकदा आत तर चल. मागून परिचिताचा आवाज येतो. तसं ती दोघे ही मागे पाहतात तर आयुष त्यांच्या मागे उभा होता. त्या दोघांना तो कधी तिथे आला हेही समजलं नव्हतं. इतके ते एकमेकांशी भांडण्यात व्यस्त होते. आयुष, तू इथे कसा आलास? मयुरी अविश्वासाने त्याच्याकडे पाहत त्याला विचारते. कारण हे आपलं घर आहे, इथे आपण सगळे असणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच तूही तर इथे आहेस. आयुष हसतच त्यांच्याजवळ येत बोलतो. तर अनय मनातल्या मनात त्याला थँक्स म्हणत होता तिथे आल्याबद्दल. मयुरी प्लीज, आता तरी माझ्यावर विश्वास ठेवून आत चल. आता तर आयुष्य तुला सांगतोय की मी जे काही म्हणालो ते सगळं खरं आहे. हवं तर आत दद्दूही आहे, तू त्यांना विचार. आणि आता जर तू आत नाही आलीस ना तर मी त्या मगाशीच्या सगळ्या गार्ड्सना परत बोलावून घेईल. मग ते तुला गन्स दाखवून आत जायला लावतील. मग तू ठरव तुला काय हवं. अनय तिला घाबरवत बोलतो. तर त्याची गरज नाही आहे, मी येणारच होते आत. म्हणतच मयुरी घाईने पटकन पुढे निघून गेली. तसं तिच्या पाठोपाठ दोघेही हसत आत गेले. मयुरी त्या समोर दिसणाऱ्या मोठ्या दरवाजातून आत गेली. तो इतका मोठा भव्य हॉल पाहूनच तिचे डोळे दिपले. त्या हॉलमध्ये काही ठराविक अंतरावर विशिष्ट रचनेत मोठमोठी झुंबर लटकत होते. ठिकठिकाणी मोठे पिलर्स होते ज्यावर कोरीव काम केलेलं होतं. 2 पिलर्सच्या मध्ये रेशमाचे पडदे होते जे पिलर्सला बांधलेले होते. थोडं पुढे जाऊन काही अंतरावर जाण्यासाठी मोठाल्या स्टेअर्स होत्या ज्या पुढे जाऊन 2 दिशांना विभागल्या गेल्या होत्या. स्टेअरच्या उजव्या बाजूला गेस्ट वगैरेसाठी बसण्यासाठी मोठे सोफे होते ज्यांची मांडणी चौरसाकृती होती आणि त्या चौरसाच्या प्रत्येक कोपऱ्यात छोट्याशा टेबलावर महागड्या पण आकर्षित करणाऱ्या फुलदाणे आणि त्यात सुंदर असे फुले होती. दरवाजापासून स्टेअर्सपर्यंत थोड्या थोड्या अंतरावरही तशाच फुलदाण्या ठेवलेल्या होत्या. स्टेअरच्या डाव्या बाजूला काही अंतर सोडल्यावर एक मोठा डायनिंग टेबल होता आणि तिथून पुढे किचन होता. कदाचित किचनला लागूनच पुढे काही छोट्या रूम होत्या ज्या कदाचित सर्वंटसाठी होत्या. मयुरीने असं घर फक्त मूव्हीजमध्ये पाहिलेलं. ती अगदीच एखाद्या लहान मुलासारखं डोळ्यांची उघडझाप करत सगळीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. तो हॉल पूर्ण शांत होता. नोकर तिथून ये जा करताना सगळीकडे पाहणाऱ्या मयुरीला पाहत होते. त्यांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होतं की एक स्त्री तिथे कशी आली. मयुरी वर लटकलेल्या झुंबरकडे पाहत पुढे चालत होती. तोच तिच्या हाताने एका फुलदाणीला धक्का बसला आणि ती फुलदाणी खाली पडून फुटली. आ! मयुरी ओरडतच तशीच 2 पावले मागे गेली आणि तिच्या पाठोपाठ येणाऱ्या अनय आयुषला धडकली. फुलदाणीच्या आवाजापेक्षा मयुरीच्या ओरडण्याचा आवाज जास्त मोठा होता. फुलदाणी पडण्याचा आणि मयुरीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सगळे नोकर तिथे जमा झाले. त्यांना सगळ्यांना स्वतःकडे पाहताना पाहून तर मयुरी अजूनच घाबरली. मयुरी वहिनी, अनय आणि आयुष सोबतच बोलत तिच्या समोर आले. तसं तिने पटकन अनयचा हात पकडला. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. सॉरी, ती बस इतकंच बोलू शकली. अनयने तिला धीर देण्यासाठी तिच्या नजरेत पाहत तिच्या हातावर जरासं थोपटलं आणि डोळ्यांची उघडझाप करत तिला आश्वस्त केलं की तो तिथे आहे. तोपर्यंत आयुषने सगळ्या नोकरांना तिथून जायचा इशारा केला. तसे सगळे जिकडे तिकडे आपापल्या कामासाठी पांगले. तोपर्यंत दद्दूही तिथे आले होते. तुम्ही दोघं काय चाललंय इथे? दद्दू समोर पाठमोऱ्या उभ्या अनय आणि आयुषला म्हणाले. त्यांना त्यांच्या समोर पण त्या दोघांच्या आड उभी असलेली मयुरी दिसलीच नाही.
रामचा आवाज ऐकून अनय आणि आयुषने मयुरी समोरून बाजूला होत त्यांच्याकडे पाहिलं. तिला तिथं पाहून 2 क्षण त्यांचे डोळे मोठे झाले, पण 2 क्षण त्यानंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू पसरलं. ओ मयुरी, आलीस? ए बस इथे. तिथे का उभी आहेस? इकडे ये. आणि घाबरायला काय झालं? अगं, हे तुझंच घर आहे. ते जराशा घाबरलेल्या मयुरीला धीर देत तिच्याजवळ जात बोलता. हे बघ, दद्दू पण आलेत. आता तरी बसतोय का तुझा भाईच्या बोलण्यावर विश्वास? आयुष पटकन बोलतो तसं मयुरी प्रश्नार्थक नजरेने दद्दूकडे पाहते. मला माहीत नाही तुला अनयने नक्की काय सांगितले आहे, पण एक नक्की, त्याने जे काही सांगितलं आहे त्यावर विश्वास ठेव. दद्दू मयुरीला स्वतःकडे पाहताना पाहून म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा विश्वास तिला खात्री देत होता की जे काही मगाशी अनय बोलला ते सगळं खरं आहे. मग हे सगळं इतके दिवस माझ्यापासून का लपवलं गेलं? आणि लपवलंच होतं तर आज अचानक हे सगळं मला सांगण्याचं कारण काय? आणि महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही इतके मोठे माणसं असताना माझ्यासारख्या सामान्य मुलीशी तुमच्या नातवाने लग्न का केलं? सोबतच माझ्यासोबत माझ्या कंपनीत इतकी हलक्या दर्जाची नोकरी करण्याचं कारण काय? मी तुमच्या सगळ्यांवर अविश्वास दाखवत नाहीये, पण आता असे 1000 प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले आहे आणि कदाचित जोपर्यंत मला त्यांची उत्तर मिळणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. मयुरी बोलत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना अजून कुठली दुसरी भावना. तिचा चेहरा पूर्ण निर्विकार होता. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.